चला आपल्याला बघायची पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. पूर्णांक संख्या म्हणजे काय असतं पण बघितलं. आता आपल्याला त्याची बघायची फक्त बेरीज आणि वजाबाकी. नियम सिंपल दोनच आहे, तर फक्त लक्षात ठेवा. +3 यालाच लिहिण्याची पद्धत फक्त 3 आहे. काहीही नसते म्हणजे काय असते, संख्येच्या पुढे अधिकचं चिन्ह असते, प्लस म्हणतात, बरोबर आहे. आणि जर हे -3 लिहायचं असेल तर वजाचे चिन्ह वापरावंच लागेल. नुसतं 3 लिहिलं तर चालणार नाही. इतकं समजून घ्या. जर कुठल्याही संख्येच्या पुढे काहीही नसते म्हणजे काय असते, अधिकचे चिन्ह असते. आता बघा मी संख्या लिहितो 3 + 4. आता तुम्ही म्हणाल किती सोपं आहे, बरोबर आहे. पण याला पण पूर्णांकाच्या चॅप्टरमध्ये बघायला म्हणून इथं काही नसते म्हणजे काय असते, बेरीज. 3 + 4 किती असते, 7. आता नियम नंबर 1 समजून घ्या. पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना जेव्हा चिन्ह समान असते तेव्हा बेरीज करतात. काय करतात, बेरीज. चिन्ह समान असते तर काय करतात, बेरीज करतात आणि उत्तरापुढे आहे ते चिन्ह वापरतात. कळलं. पुन्हा एकदा बघा. आता -3 आणि -4 चिन्ह कसे आहेत, समान. जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा काय करायची असते, बेरीज. -3 -4 बरोबर काय होणार, 7. पण कोणते 7, -7. तर नियम नंबर पहिला लक्षात आला. काय नियम नंबर 1, चिन्ह समान असतील तर बेरीज करायची आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह वापरायचं. काय लक्षात, रिपीट करा. काय, चिन्ह समान असेल तर बेरीज करायची आणि उत्तरापुढं आहे ते चिन्ह वापरायचं. अजून एक एक्झाम्पल बघा. -1 -2 -10 -11. ठीक आहे. आता इथं पण वजा, इथं पण वजा, इथं पण वजा, इथं पण. सगळ्यांच्या पुढे कोणतं चिन्ह आहे, वजाबाकीचा. आपण करणार काय, बेरीज. 11 आणि 10 किती होतात, 21. 21 आणि 2 23. 23 आणि 1 24. कोणते 24, -24. आणि एक एक्झाम्पल बघा अजून. +2 +3 +4 +10 चिन्ह कसे आहेत, समान. आता इथं कधी कधी चिन्ह येणार नाही, काही नसते म्हणजे बेरीज असते. मग करा. 10 आणि 4 14. 14 आणि 3 17. 17 आणि 2 19. कोणते 19, +19. इथं पण आधीचे चिन्ह द्यायची गरज नाही. काही नसते म्हणजे काय असते, बेरीज असते. ठीक आहे. थांबा. चला आता बघूत आपण नियम नंबर 2. आधी एक्झाम्पल समजून घ्या. इथं लिहिलं मी +3, इथं लिहिलं मी -2. ठीक आहे. अजून एक्झाम्पल बघूत आपण. +4 -6 आणि बघा -6 +4 आणि अजूनही बघूत आपण -8 आणि +10. नियम समजून घ्या. आता नियम काय आहे, चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतील, चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतील तेव्हा करायची वजाबाकी. तेव्हा काय करायची, वजाबाकी करायची आणि उत्तरापुढे काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता बघा इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी. चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे. चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे. मग 3 मधून 2 गेले, किती उरला, 1. किती उरला, 1. आणि उत्तरापुढे काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठे 2 किती नाही, 3. 3च्या पुढे काय, अधिक. म्हणजे इथे काय येणार, +1. पण इथं अधिकचे चिन्ह घ्यायची गरज नाही. काही नसते म्हणजे अधिकच असते. राहील लक्षात. पुढं परत बघा, चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे. काय करायची, वजाबाकी. 4 मधून 6 जातात का, नाही. तर 6 मधून 4 वजा करायची. किती वजाबाकी येणार, 2. आणि उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठी संख्या किती आहे, वजा. इथं वजाबाकीचं चिन्ह तुम्हाला द्यावं लागेल. का अवघड आहे. नेक्स्ट बघा. परत चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे. तुम्ही काय करता बघा, 6 + 4 लगेच 10 लिहून टाकता, मोकळे होतं. नाही, चिन्हचा बघायचा, नियम विचार करायचा. इथं -6 आहे, इथं +4 आहे. चिन्ह वेगवेगळे. -6 + 4 चिन्ह वेगवेगळे. काय करणार, वजाबाकी. 6 मधून 4 गेली, किती हातात, 2. आणि उत्तरापुढे काय, मोठ्या संख्येचं चिन्ह. समजलं. बरेच मुलं इथं फसतात. पुढचं बघा. परत चिन्ह कसे आहेत, वेगवेगळे. काय करायची, वजाबाकी. 10 मधून 8 गेलेत, 2. उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे काय येणार, फक्त 2. समजलं, इझी. चला दोन्ही नियम समजले. आता पुढचा एक नियम बघा, कंसाचा. जेव्हा बेरीज आणि वजाबाकी करताना प्रश्नामध्ये कंस येते तेव्हा काय होते, नीट बघा. आता इथं आहे 3 कंसामध्ये. आता हे पण लक्षात ठेवा, या 3च्या पुढे कोणतं चिन्ह आहे का, नाही. मग हे काय आहे, +3. ठीक आहे. परत कंस इथे घेतले समजा मी 4. लक्षात ठेवा, इथं प्लस घ्यायची गरज नाही, अधिक चिन्ह घ्यायची गरज नाही. काही नसते म्हणजे इथं अधिकचे चिन्ह असते. आणि ते घेतलं मी समजा मी -5. आता नियम काय सांगते नीट समजून घ्या.
या कंसाच्या पुढे जर बेरीजचं चिन्ह आलं, या कंसाच्या पुढे काय आलं, बेरीज 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 आलं, तर आतली संख्या उत्तरामध्ये जशाला तशी लिहिणार. काय लिहिणार? जशाला तशी. प्रॉब्लेम येत आहे कसं, 3 4 आणि -5. ओके, बघा इथं वजा 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 आलं, म्हणजे कंसाच्या बाहेर जर वजा बाकीचं चिन्ह आलं तर आतल्या संख्येचं चिन्ह बदलते. मग याचं उत्तर काय येणार? -3. ठीक आहे, हे कोणते 3 होते? हे +3 होते, पण कंसाच्या बाहेर वजा बाकीचं चिन्ह आलं तर या वजा बाकीमुळं या +3चे काय झालेत? -3. परत कंसाच्या बाहेर काय आहे? वजा बाकीचं चिन्ह. हे किती आहेत? +4. या +4चे काय होणार? -4. कंसाच्या बाहेर काय आहे? वजा बाकीचे चिन्ह आणि आत काय आहे? -5. मग या -5चे काय होणार? +5 होणार. समजलं? जर कंसाच्या बाहेर वजा बाकीचं चिन्ह आलं तर आतल्या संख्येचं चिन्ह बदलून उत्तर लिहायचं, पण कंसाच्या बाहेर जर बेरीचं चिन्ह आलं तर आतली संख्या जशाला तशी लिहायची, काय करायची गरज नाही. ओके, चला हे काय एक्झाम्पल होते ते करून दाखवतो तुम्हाला मी. बघा नियम तेच, चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. काय करायची? वजाबाकी. 3 मधून 4 जातात का? नाही, तर 4 मधून 3 गेले, उत्तर किती येते? 1. आणि उत्तरापुढे काय करणार? पण मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं प्लसची बेरीजची चिन्ह घ्यायची गरज नाही, काय नसते, म्हणजे काय असते? अधिकच असते, बेरीजच असते. पुढे बघा चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. काय करायची? वजाबाकी. 9 मधून 6 गेले, उत्तर किती येते? 3. उत्तरापुढे काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं वजा चिन्ह घ्यावं लागेल. पुन्हा बघा चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. काय करणार? वजाबाकी. 7 मधून 5 गेले, किती येतात? 2. उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं अधिकचं चिन्ह घ्यायची गरज नाही. नेक्स्ट, आता इथं बघा बेरीज वजाबाकी सगळं मिक्स आहे. ठीक आहे, आता आपण हळूहळू थोडं अवघड करायलो. मग अशाच काय करायचं? आधी बेरीज बेरीज वाली लिहा, नंतर वजाबाकी वजाबाकी लिहा, तुमची मर्जी. मग मी काय करतो बघा, -7 -9 आणि मग काय करतो? +6 +5. करा यांची नियमाप्रमाणे. चिन्ह समान, करणार बेरीज. 7 + 6 सॉरी 9 + 7 उत्तर येणार 16. कोणते 16? पण -16. आणि इथं +5 + 6 उत्तर येणार +11. परत चिन्ह कसे झाले तर ते दादा? वेगवेगळे. उभी बेरीज करायची. आता चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. काय करणार? वजाबाकी. 6 मधून 1 गेला, उत्तर आलं 5. आणि 1 मधून 1 गेला, उत्तर किती आलं? 0. किंवा डायरेक्ट करा, 16 मधून 11 गेलेत 5 आणि उत्तरापुढे काय करायचं? मोठ्या संख्येचं चिन्ह. मग काय येणार इथं? -5. उत्तर काय लिहायचं? -5. समजलं? पुढचं बघा अजून. +3 +4 इथं -2 -5. चिन्ह समान, करणार बेरीज, उत्तर आलं +7. चिन्ह समान, करणार बेरीज, उत्तर आलं -7. आता +7 -7 चिन्ह कसे आहेत? वेगळे. काय करायची? वजाबाकी. 7 मधून 7 गेलेत 0. आता 0 पुढे बेरीज लिहू की वजाबाकी? -0 की +0? काहीच येत नाही. 0च्या पुढे प्लस पण येत नाही, मायनस पण येत नाही, बेरीज पण येत नाही, वजाबाकी पण येत नाही. 0 हा न्यूट्रल असतो, निरंक असतो. 0 पुढे बेरीजही नसते आणि वजाबाकीही नसते. ओके, चला थोडं मी तुम्हाला आता कंसाबद्दल सांगतो. आपल्या गणितामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आणि कसे कसे कंस असतात बघून घ्या. याला म्हणतात रेघी कंस. कोणता कंस? रेघी कंस. म्हणजे कसा असतो समजून घ्या. तुम्हाला करणार 3 + 4 -3 + 7 आणि वर असं काय करतील? रेष मारतील. तर या रेषेलाच काय म्हणायचं? रेघी कंस. काय म्हणायचं? रेघी कंस. रेघी कंस म्हणजे तुम्हाला आधी हे आधी सॉल्व्ह करावं लागेल, सोडवावं लागेल. कंसाचा नियम माहिती आहे ना? कंचे भागू बेव बोडोमॉस, तर पण पदावली म्हणतो. तर जे कंसामध्ये त्याला आधी सोडवायचं असते, बरोबर आहे. नंतरचे आपण ते चॅप्टर घेऊ नंतर, पण आता पुरते इतकं लक्षात ठेवा की हा काय झाला तुमचा? रेघी कंस. दुसरा हा तुमचा असतो महिरपी कंस. कोणता कंस? महिरपी कंस. रपी कंस. हे जेव्हा म्हशीसारखा दिसतो, म्हशीच्या शिंगासारखा, म्हणून त्याला काय म्हणतात? महिरपी कंस, किंवा त्याला मध्यम कंस बी म्हणतात. पुढचे आपला हा साधा कंस. कोणता कंस? साधा कंस. आणि हा तुमचा कोणता कंस आहे? चौरस कंस, चौकटी कंस किंवा मोठा कंस. मोठा कंस किंवा काय म्हणतात? चौरसी कंस. हे चौरस सारखा दिसतो ना, म्हणून काय म्हणतात? चौरसी कंस किंवा मोठा कंस.
राहील लक्षात? बघा या प्रकारचे प्रश्न तुला परीक्षेमध्ये येतात. कंसामध्ये कंस, कंसामध्ये कंस. ठीक आहे. नियम मी तुम्हाला काय सांगितला होता? आधी कंस सोडवायचा आणि कंसाच्या बाहेर बेरीज किंवा वजाबाकीचे चिन्ह बघायचा. बघा हा झाला सगळ्यात मोठा कंस, हा त्याच्यातला कंस आणि त्याच्यातला कंस. मग हा कंस आपण सर्वात अगोदर सोडवणार. कसं बघून घ्या. 3 ला 3, वजाला वजा, कंसाला कंस, 7 ला 7, परत वजाला वजा, महिरपी कंसाला कंस, वजा 8 ला 8, अधिकला अधिक. आता इथं बघा, इथं काय नसतं म्हणजे प्लस. 7 मधून 2 गेले, किती उरतात? 5. कोणते 5? प्लस 5. कंस बनला बंद, बनला बंद. ठीक आहे. कंसातली क्रिया झाली, लिहून टाकलं. आता नियम लावा. काय? कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? बेरीजचं चिन्ह आहे. कंसाच्या बाहेर बेरीजचं चिन्ह असेल तर आतल्या संख्येचं चिन्ह बदलते का? नाही. आता काय करायचंय? बेरीजचं चिन्ह जाईल आणि हे वजाबाकी कंस उडून जाईल. कसं होणार? दुसरी स्टेप. 3 वजा कंसात 7 वजा महिरपी कंस वजा 8 आणि या बेरजेमुळे या अधिक 5 ला अधिक 5च लिहायचं, पण हा कंस काय करायचा? उडून टाकायचा. आता उरले किती कंस? 2 कंस उरलेत. किती कंस उरलेत? 2 कंस. समजायले? एक एक कंस उडत उडत जायचं आणि सगळ्यात आतले कंस आधी सोडवायचेत, उडवायचेत. मग इथं येणार 3 वजा कंसात 7 वजा. आता नियम लावा. चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. काय करायची? वजाबाकी. 8 मधून 5 गेलेत 3, पण कोणते 3? वजा 3 की अधिक 3? वजा 3. का? कारण की मोठ्या संख्येचं काय देणार आपण? चिन्ह देणार. कळलं? स्टेप कळली? पुढं परत बरोबर चिन्ह. 3 वजा कंसामध्ये 7. आता बघा कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? वजाबाकीचं. आणि कंसाच्या बाहेर जर वजाबाकीचं चिन्ह आलं तर आतल्या संख्येचं चिन्ह काय होते? बदलते. मग या वजा 3चे काय होतील? अधिक 3 होतील. काय होतील? अधिक 3 होतील. आणि हे कंस का होऊन जाईल? उडून जाईल. आता उरला किती कंस? फक्त एकच कंस. काय अडचण नाही. पुढं बरोबरला बरोबर. पुढं बघा आता काय करणार? 3 ला 3 वजाला वजा, 7 अधिक 3 किती होतात? 10. बरोबर आहे. कोणते 10? अधिक 10. प्लसचे चिन्ह घ्यायची गरज नाही. झालं. कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? कोणतं चिन्ह आहे? वजाबाकीचं. आणि हे आत काय आहेत? अधिक 10. मग कंसाच्या बाहेर जर वजाबाकीचं चिन्ह आलं तर आतल्या संख्येचे चिन्ह काय होते? बदलते. मग उत्तर किती येईल? 3 ला 3. या वजामुळं हे अधिक 10चे काय होतात? वजा 10 होतात. बरोबर आहे. आता 3 मधून 10 जातात का? नाही. किंवा इथं कोणतं चिन्ह आहे? अधिकचं. चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. काय करायची? वजाबाकी. 10 मधून 3 गेले, उत्तर किती येते? 7. आणि उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके. किंवा तुम्ही असे म्हणू शकता 3 मधून 10 जात नाहीत, मधून 10 मधून 3 वजा केलेत आणि उत्तरापुढे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 7.